राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे जी, माननीय पीयूष गोयल जी, पंकजाताई मुंडे, नुकतेच या ठिकाणी पोहोचलेले रामदास आठवले जी, त्याचप्रमाणे पिरिपाचे कवाडे जी, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, या विजयाकरता ज्यांनी अक्षरशः आपल्या रक्ताचं पाणी केलं, ते माझ्या सर्व कार्यकर्ता बंधूंनो आणि तेवढ्याच महत्त्वाच्या लाडक्या बहिणींनो, आपल्या सर्वांकरता आजचा दिवस अभूतपूर्व आहे। महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवरच विश्वास दाखवलाय। महाराष्ट्राने दाखवून दिलं की आम्ही मोदीजींच्या पाठीशी आहोत आणि महायुतीला भरभरून मतं आज महाराष्ट्राने दिलेली आहेत। आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो। या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत। या जनतेला आम्ही साष्टांग दंडवत या ठिकाणी घालतो, ज्या जनतेने हा विजय आम्हाला दिलाय। खऱ्या अर्थानं आमच्या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रामध्ये ही लढाई सुरू केली। ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह या महाराष्ट्रात प्रभावी ठरला आणि आम्ही आवश्यक त्या जागा निवडून आणू शकलो नाही। आमच्या मनामध्ये दुःख होतं की देश मोदीजींसोबत चाललाय, पण आम्ही चुकलो। महाराष्ट्राला आम्ही नेऊ शकलो नाही, फेक नरेटिव्हचं उत्तर आम्ही देऊ शकलो नाही। आणि म्हणून निर्धार केला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, महायुतीच्या घटकांनी की आता थांबायचं नाही, फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर द्यायचं आणि ते उत्तर आपण देऊन दाखवलं। मी या निमित्ताने आमच्या सगळ्या राष्ट्रीय विचारांच्या ज्या संघटना आहेत, राष्ट्रवादाने ओतप्रोत ज्या संघटना आहेत, या संघटनांचे आभार मानतो की हा नरेटिव्ह डिमॉलिश करण्याकरता राष्ट्रीय विचारांनी ते देखील पुढे आले। आणि या ठिकाणी अराजकतावादी जे फोर्सेस भारत जोडोच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये लोकांना तोडण्याचा प्रयत्न करत होते, महाराष्ट्रात अराजकाचं बीजारोपण करत होते, त्यांच्या विरुद्ध ही लढाई सुरू झाली आणि राष्ट्रवादी फोर्सेस सगळे एकत्रित झाले आणि त्यांना दाखवून दिलं की जेव्हा राष्ट्रवादी एकत्रित येतात अराजकवादी चालू शकत नाही, विजय राष्ट्रवादाचाच होणार हे आजच्या विजयाने दाखवून दिलं। आणि म्हणून त्या सर्व राष्ट्रीय विचारांच्या ज्या संघटनांनी, ज्या राष्ट्रवादी विचाराने, ज्या आमच्या परिवारातल्या सगळ्या आमच्या संघटनांनी आम्हाला मदत केली, त्यांचे मी अतिशय मनापासून आज आभार मानतो की तुम्ही हा नरेटिव्ह डिमॉलिश करून टाकला। मी विशेष आभार मानतो आमच्या लाडक्या बहिणींचे, ज्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी मोठा आशीर्वाद दिला आणि आपल्या लाडक्या भावांना असं निवडून दिलं की असं वाटलं छप्पर फाड़ के और झाड़ू लगा के। अशा प्रकारचा विजय बहिणींनी दिला। आणि त्याच वेळी महाराष्ट्रातला शेतकरी, या माझ्या शेतकऱ्याने खऱ्या अर्थानं आम्हाला जो आशीर्वाद दिला, जो पुन्हा फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न चालला होता, आमच्या शेतकऱ्यांनी तो फेक नरेटिव्ह धुडकावून लावला आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला विजय दिला। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या महाराष्ट्रामध्ये
एक संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला, एक है तो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.